अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या 2 चित्रफितींची तपासणी पोलिसांनी केली आहे। सोलापूरकरांच्या चित्रफितीत गुन्ह्याचा उद्देश प्रथमदर्शनी दिसत नसल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले। सोलापूरकर यांची चित्रफित प्रसारित झाल्यानंतर त्यांच्या कोथरूड परिसरात असलेल्या निवासस्थानाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। अनुचित घटना टाळण्यासाठी तेथे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। याबाबत सोलापूरकर यांनी पोलिसांना सविस्तर खुलासा पाठवला आहे। त्याचे अवलोकन करण्यात आले आहे, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे। मध्ये जे सर्व कंटेंट्स त्यांचे जुने व्हिडिओजचे किंवा आणि यांचे जे 2 विस्तृत खुलासा आलेले आहे त्याचे विस्तृत रीत्याने बघण्यात आलेली आहे। त्यामध्ये आत्ताची परिस्थिती गुन्ह्याचे प्रकार दिसून येत नाही। गुन्हा दाखल झालेले नाही, मी सांगितले गुन्ह्याचे प्रकार दिसून आला नाही म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला। सोलापूरकर यांच्या वादग्रस्त विधानाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून निषेध व्यक्त करण्यात आला होता। त्यांच्या निवासस्थान परिसरात आंदोलने करण्यात आली होती। त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती। दरम्यान पोलिसांच्या या स्पष्टीकरणानंतर या काही प्रतिक्रिया पाहूयात। मी शांतीलाल सुरतवाला, पुणे। महाराष्ट्राला रागच येत नाही तरी सुद्धा बोलावं असं वाटतंच। परळीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जरांगे पाटील एकेरी भाषेत बोलले म्हणून गुन्हा दाखल करा अशी पोलिसात अरुण मुंडे नावाच्या एका माणसाने तक्रार दिली। राहुल सोलापूरकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक बोलले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल सहन होणार नाही असे शब्द वापरले। त्यांना अटक करा ही भाजपची मागणी नाहीये, समजून घ्या। हे RSSचे लोक आहेत। फडणवीसच्या बद्दल राग येतो पण महाराजांच्या बद्दल नाही। याच्या आधी कोश्यारी सुद्धा महाराजांच्या बद्दल फार वाईट बोलले, त्यांना जाऊन दिलं। संघ परिवाराचा डाव आहे। 50 वर्षात बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूल्यांकन कमी करण्याचा अजूनही समजा कशाला 1500 रुपयाला मतं विकता। महाराष्ट्राला राग येणार नाही, महाराष्ट्राचं नुकसान होईल आणि म्हणून आपण हयात असेपर्यंत मी तुम्हाला सांगतो ना, राहुल सोलापूरकरवर काही कारवाई होणार नाही। जर त्या माणसावर गुन्हे दाखल झाले आणि अटक झाली ना, सारसबागेच्या गणपतीला मी 1000 रुपये टाकून येईल, नाही होणार हो। हे त्याला सोडून देणार कारण तो RSSचा माणूस आहे। रागवायला शिका, महाराष्ट्र दुरुस्त करा।